नमस्कार, जी न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। किनाळा येथे 3 दिवसीय खुले कबड्डी सामने संपन्न। कबड्डी संघांवर बक्षिसांची उधळण। जय हनुमान क्रीडा मंडळ किनाळा यांच्या वतीने 3 दिवसीय कबड्डी सामने हनुमान मंदिराच्या प्रांगणात नुकतेच संपन्न झाले। नियमितपणे दरवर्षी या ठिकाणी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात येत असते। 23 डिसेंबरला सुरू झालेल्या सामन्यांचा आज समारोपीय कार्यक्रम होता। या खुल्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे यांच्या हस्ते करण्यात आले होते। तर या सामन्यांचा बक्षीस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते राजू मेश्राम व त्यांच्या सौभाग्यवती सपना मेश्राम यांच्या हस्ते पार पडला। 3 दिवसीय कबड्डी सामन्यांचे पहिले बक्षीस श्री संत रामचंद्र महाराज क्रीडा मंडळ बेला यांनी पटकाविले, तर दुसरे बक्षीस आदर्श क्रीडा मंडळ कुजबा, तिसरे बक्षीस जय हनुमान क्रीडा मंडळ किनाळा आणि चौथे बक्षीस ओम अमर क्रीडा मंडळ सातगाव यांना बहाल करण्यात आले आहे। प्रथम पारितोषिक 21,001 रुपये रोख व शील्ड, द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये एक व शील्ड, तृतीय पारितोषिक 10,000 रुपये एक रोख व शील्ड, चौथे बक्षीस 5,000 रुपये एक रोख व शील्ड असे बक्षिसांचे स्वरूप होते। विजय चमूंना यावेळी शील्डही वितरित करण्यात आले। यावेळी पोलीस पाटील यांच्यासह आकाश देवतळे, सुरेश पाटील, सुभाष पाटील, अशोक परचाके, आदेश पाटील, मंथन पाटील, सुनील सपाट, दौलत कुडमेते, गोविंदा निंदेकर, बालू देवतळे व मंडळाच्या सदस्यांनी या सामन्यांच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न घेतले। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा, आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनलकरिता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनाथ।